नमस्कार. बोला भारत माता की. माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज तुम्हाला माहितीच असेल 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आज 1950 रोजी आपल्या संविधानाची सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीला सुरुवात झाली. आज त्या लोकशाहीचा उदाहरण म्हणून मी आज 77व्या प्रजासत्ताक दिवशी एक नगरसेवक म्हणून तुमच्या या क्वीन अँड ग्रीन सोसायटीमध्ये आलो आणि तुम्ही सर्वांनी माझा आज शाल श्रीफल देऊन स्वागत केला, त्यासाठी तुम्हा सर्वांचा धन्यवाद. आज पाहिलं तर तुम्ही या प्रभागामध्ये आणि या आपल्या कोयनावेल असेल किंवा घोडगाव असेल, या गावांमध्ये बऱ्याचशा समस्या आपल्या बाकी होत्या. आज खऱ्या अर्थानं तुम्ही आपल्या या इथल्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून देऊन आज आपल्या विकासाला पुढे घेऊन जाणार आहात तुम्ही. आज गेल्या 7 ते 8 वर्षापासून माझ्याकडे कुठलाही संविधानिक पद नसताना सुद्धा मी या पूर्ण प्रभागाचा नेतृत्व करत असताना बऱ्याचशा कामांवरती मी लक्ष घालून बरीचशी कामं मार्गी लावली आहेत. त्याचं उदाहरण म्हणून तुम्ही पाहिलं असेल की या महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्फत या आमच्या घोट इथे एक छोटस ब्रिज होतं. तिथून फक्त आपली एकच गाडी पास होत होती. बऱ्याचशा म्हणजे आपल्या इथल्या नागरिकांना नाहक त्रास होत होता त्याचा. तो आज तुम्ही पाहिला तर तिथून आज एक हाती 6 गाड्या तिथून जातील एवढं मोठं ब्रिज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या मार्फत झालेलं आहे. आज तुम्ही पाहिलं तर आपण जिथे राहतोय ते पूर्वी कोयनावेल गाव होता, आता पूर्ण आपलं शहरीकरण होत चाललेलं आहे. तर आपलं हे लगेच अशा समस्यांवरती काम होईल असं नाहीये. आज तुम्ही नव्याने मला वाटतं कोणी 5 वर्षांनी इथे आला असेल, 5 वर्षापूर्वी आला असेल, कोणी 2 वर्षापूर्वी आला असेल, कोणी आता 5-6 महिन्यापूर्वी आला असाल. आज तुम्ही इथे पाहिलं तर आपल्या या फेज 2 ला एक जोडलेला ब्रिज, तो ब्रिज एवढ्या वेगाने काम आपल्या इथे चालू आहे. आपले माननीय श्री प्रशांत दादा ठाकूर साहेब यांच्या मार्फत या पूर्ण पनवेलमध्ये पूर्ण विकासाची गंगा वाहत चालली आहे. आज तुम्ही पाहिलं तर त्या ब्रिजचं काम या येत्या पावसाच्या आत मला वाटतं मार्गी लागेल. खूप वेगाने काम चालू आहे आणि आपलं एक खारघरचं फेज 2 पासून अंतर एका 2 मिनिटाच्या अंतरावरती आपण खारघरला पोहोचू शकू. त्याचबरोबर तिथून तिकडे पुढे आपलं मोठं डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये टन्नलचं काम चालू आहे. तो देखील मला वाटते एका वर्षाच्या आत मार्गी लागेल आणि आपला वाशीचं अंतर देखील एकदम म्हणजे 10 ते 15 मिनिटाचं अंतरावरती आपलं वाशीला आपण पोहोचू शकू. म्हणजे आज पाहिलं तर या पूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आमदार साहेबांच्या मार्फत बरीचशी कामं मार्गी लागत चालली आहेत. आज मी या पूर्ण प्रभागामध्ये फिरत असताना प्रत्येक सोसायटीचं एकच म्हणणं होतं की आमचा पाण्याची टंचाई खूप मोठी आहे. आता तो विषय खूप मोठा आहे. आज पाहिलं तर आपल्या पनवेल तालुक्याची जवळपास 230 MLD ची गरज आहे. मग ते आपल्या फक्त तलोजाचं किंवा आपल्या घोडगावाचं किंवा कोयनावेलेचा विषय नाहीये. पूर्ण पनवेल तालुक्यामध्ये 130 MLD पाणी पुरवठा होतोय आणि गरज आपली 230 MLD ची असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी जरी कारगरमध्ये तुम्ही आज बघितलं लोकांनी 5-5, 7-7 कोटीचे फ्लॅट घेतले, त्यांना देखील पूर्ण पाणी पुरवठा होत नाहीये. त्यासाठी आज मी मागच्याच हिवाळी अधिवेशनामध्ये आपले माननीय श्री आमदार त्यांच्या मार्फत आपल्या पाण्याच्या विषयावरती मुद्दा उचलला आणि लगेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडनं उत्तर आला की आपले हिटवी या ठिकाणी एक रसायनी एरिया आहे, त्या एरियामध्ये
जवळपास 48,000 कोटी रुपये आपल्या पाण्यासाठी, पाण्याच्या डॅमसाठी खर्च होतोय आणि त्यापैकी 35,000 कोटी रुपये आपली पनवेल महानगरपालिका खर्च करतोय. त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका पण 15% भार नवी मुंबई महानगरपालिकेने उचलला आणि बाकी उर्वरित 10% जो खर्च असेल तो पीडब्ल्यूडी वाले करतात. तर मला तरी असं वाटतंय की ही जी पाण्याची समस्या आहे ती लवकरच ती देखील येत्या 1-2 वर्षामध्ये आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. त्या अगोदर मी प्रचाराच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी बोललो की आपल्या या आता मे महिन्यामध्ये पाण्याची खूप टंचाई होतोय. जे आपण बोर मारतो त्या देखील आपल्या तळाला जाऊन बसतात, त्यामुळे आपल्याला पाणी पुरवठा होत नाही. पण तुम्हाला आता सांगतोय की आता तुम्ही एक भाजपचा नगरसेवक तुम्ही निवडून दिलाय. नक्कीच तुम्हाला ज्या मे महिन्यामध्ये पाण्याची टंचाई असेल त्यासाठी मी आमचे सभागृह नेते परेश दादा सेठ यांच्या सोबत बोलून तुम्हाला काय टँकरची अरेंजमेंट करता येईल तर आपण ते टँकरसाठी आपण बोलू. आज तुम्ही बघितलात तर आपल्या बाजूने एक आरटीओ ला जोडलेला रस्ता मोठ्या जोराने काम चालू आहे. तुम्ही पाहतच असाल की मला वाटतं गटाराचं काम सध्या मी सकाळीच पाहिलं, सुवर्ण जीवनमध्ये मी गेलो होतो तेव्हा मी बघितलं की जोरात एकदम काम चालू आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही जो बहुमूल्य मला वोट दिलाय तो विकासाला दिलाय असं समजून चला आणि आपल्या पूर्ण प्रभागाचा काया या 5 वर्षामध्ये आपण करून टाकू आणि येत्या 5 वर्षानंतर मी हक्काने तुम्हाला हात जोडून फक्त मत मागणार आहे. मी इतर कुठल्या गोष्टी हे करणार नाही. कारण मला देखील मी निवडून आल्यानंतर आज तुम्हाला सांगतोय की माझी प्रसिद्धी या पूर्ण प्रभागामध्ये एवढी होती की हा जो आपला प्रभाग आहे तिथे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. आज तुम्ही पाहिलात तर पूर्वी आमदारकीचा इलेक्शन झाला, त्या इलेक्शन मध्ये जवळपास आमदार साहेब इथून 3500 मतं मायनस होते. आज ती 3500चा लीड तोडून मी 2310 मतांनी निवडून आलोय. म्हणजे सर्वाधिक जास्त मतांनी मी निवडून आलोय. त्याचं कारण एकमेव आहे की मी सगळ्यांपर्यंत पोहोचलो आणि माझे पूर्वीचे त्या लोकांचे संबंध होते आणि ते मला पसंत करत होते. त्यामुळे आज तुम्ही 16 तारखेचा रिझल्ट पाहिला असेल की मी चांगल्या मताधिक्याने निवडून आलो आणि आज निवडून येऊन मी शांत बसणार नाही. माफ करा जरा मला एक जवळपास इलेक्शन नंतर 2 दिवसांनी माझ्या घरी बाप्पाचं आगमन झालं. 2 दिवस माझ्या तिकडे गेले. दुसऱ्या दिवशी आमदार साहेबांनी मला बोलवलं आणि मला रसायनी झेडपीचं आणि पंचायत समितीचं प्रभारी बनवलं. त्यामुळं मला आता तुम्हाला 5 तारखेशिवाय वेळ देता येणार नाही. मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे. मी तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी वैयक्तिक मी एक दिवशी गाडवे साहेब असतील, आपले समोर साहेब असतील, त्या सगळ्यांना फोन करून मी इथे येणार आहे. आज तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समजून घेऊन आपण त्याच्यावरती 5 तारखेनंतर कामाला सुरुवात करणार आहे. धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलवलात आणि माझा मान दिला. त्याचबरोबर माझे इथे जमलेले सगळे मित्र, माझे भाऊ, माझी पूर्ण टीम इथे आली, त्यांच्या वतीने पण तुम्हाला धन्यवाद देतोय आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.